आजही बिहारचं नाव स्पर्धा परीक्षांच्या यशासाठी घेतलं जातं. बिहारमधले अनेक तरुण स्पर्धा परीक्षा मग यू-पी-एस-सी असू दे, एम-पी-एस-सी असू दे, वन विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग अशा अनेक परीक्षा देऊन मोठमोठ्या पदांवरती रुजू झालेले आपण बघितलेले आहेत. असाच एक तरुण आहे, त्याचं नाव आहे अनुज कश्यप. हा येतोय सरहसा या गावामधून. या गावामधून अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये अत्यंत परिश्रम घेऊन, मेहनत घेऊन हा तरुण पोलीस दलामध्ये भरती झालेला आहे. पोलीस दलामध्ये पोलीस निरीक्षक या पदावरती रुजू झालाय. त्याच्यामुळे त्याच्या गावाचं नाव, त्याचबरोबर त्याच्या आई-वडिलांची मान ही देखील उंचावलेली आहे. सगळीकडे त्या पंचक्रोशीमध्ये त्याचा गवगावा होतोय, नाव होतंय. प्रत्येकाच्या तोंडावरती अनुज कश्यपचं नाव आहे. अनेक ठिकाणी बॅनर्स लागलेले आहेत. अनेक ठिकाणी त्याच्या सत्कार समारंभाचं आयोजन देखील केलेलं आहे. अशामध्येच त्याला पोस्टिंग मिळतंय इमामगंज या पोलीस ठाण्यामध्ये. पोलीस ठाण्यामध्ये तो रुजू झालेला आहे आणि एक कर्तव्यदक्ष, होतकरू तरुण अधिकारी म्हणून संपूर्ण पोलीस दलामध्ये त्याची आता गणना व्हायला लागलेली आहे. 8 ऑगस्टचा तो दिवस आहे. रात्रीचे 9:30 वाजलेले आहेत. दिवसभर ड्युटी केल्यानंतर रात्री बरोबर 9:30 वाजता त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे आणि या प्रेस नोटमध्ये त्यांनी आपलं जे कर्तव्य आहे हे योग्य प्रकारे बजावलेलं आहे. दुसरा दिवस उजाडला आहे. त्या दिवशी मात्र प्रेस नोटमध्ये अनुज कश्यप यांच्या स्वतःच्या मृत्यूची बातमी द्यावी लागलेली आहे. बातमी समोर आलेली होती. अनुज कश्यप यांनी आत्महत्या केलेली आहे. आता ही त्यांची आत्महत्या कशासाठी झालेली असेल? सगळ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता. कारण बघायला गेलं तर एक होतकरू, एक तरुण, जबाबदार आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून पोलीस दलामध्ये त्यांची गणना होती आणि असं कोणतं प्रेशर त्यांच्यापुढे होतं, की ज्यामुळे त्यांनी आत्महत्या केलेली होती. आता या सगळ्या संदर्भामध्ये काही प्रश्न उभे राहत होते आणि हे प्रश्न उभे राहिल्यामुळे त्यांच्या जे घरची मंडळी आहेत, या तरुण अधिकाऱ्याचे वडील पोलीस स्टेशनमध्ये आलेले आहेत आणि त्यांनी तक्रार दाखल केलेली आहे. एका त्याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असणाऱ्या स्वीटी नावाच्या पोलीस उपनिरीक्षकावरती त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केलेले आहेत. माणूस किती शिकला असेल, कितीही मोठ्या पदावरती काम करत असेल, तरी त्याच्या मनामध्ये एक कोपरा अजूनही जिवंत असतो. हा प्रेमाचा कोपरा ज्या व्यक्तीच्या नशिबामध्ये असतो, त्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवरती संपूर्ण अधिकार असतो आणि प्रेमाची भानगड किंवा प्रेमाचे संबंध हे सांभाळणे हे प्रत्येकाच्या आवाक्यामध्ये असतं असं नाही. तुम्ही कितीही मोठ्या पदावरती असाल, तरी तुम्हाला प्रेम हँडल करता येतं, असा याचा अर्थ होत नाही. हे जे तरुण अधिकारी आहेत अनुज कश्यप, यांचं 2 वर्षापूर्वी लग्न झालेलं होतं आणि त्यांची पत्नी देखील दिल्लीमध्ये यू-पी-एस-सी करत होती, यू-पी-एसचा अभ्यास करत होती. दोघांमध्ये लग्न झाल्यानंतर काही प्रमाणामध्ये दुरावा आलेला होता आणि त्यांच्यासोबत काम करणारी स्वीटी, जिच्यावरती त्यांच्या आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप आहे, त्यांचीच सहकारी असणारी स्वीटी, हिच्यासोबत असलेले प्रेमसंबंध त्यांच्या आत्महत्येला कारणीभूत आहेत का? याचा देखील आता पोलीस तपास करत आहेत. पण माहिती अशी समोर येत आहे, 2021 सालापासून अनुज कश्यप आणि स्वीटी हे ट्रेनिंगसाठी एकाच ट्रेनिंग सेंटरमध्ये दाखल झालेले आहेत. दोघांमध्ये भेटीगाठी व्हायला लागलेल्या आहेत. सुरुवातीच्या ओळखीचं दोघांमध्ये रूपांतर प्रेमामध्ये झालेलं आहे आणि आता प्रेमामध्ये रूपांतर झाल्यानंतर काही दिवस गेल्यानंतर दोघेही एकाच पोलीस स्टेशनमध्ये, इमामगंज पोलीस स्टेशनमध्ये रुजू झालेले आहेत. आता अनुज कश्यप यांना वेगळी जबाबदारी होती. त्याचबरोबर स्वीटी हिला देखील वेगळी जबाबदारी होती. दोघांचं कामानिमित्त एकमेकांशी संभाषण होत होतं. दोघांची ट्रेनिंगमधली असणारी ओळख, प्रेम, त्याचबरोबर अनुज कश्यप यांचं झालेलं लग्न, हा सगळा प्रेमाचा त्रिकोण अनुज कश्यप यांना हँडल करता येत नव्हता. स्वतः एक पोलीस अधिकारी असताना, आपलं कर्तव्य निभावत असताना, त्याचबरोबर आपलीच सहकारी, तिच्यावरती आपलं प्रेम आहे, आपली पत्नी दिल्लीसारख्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांची तयारी करते. यामध्येच अनुज कश्यप आणि स्वीटी यांच्यामध्ये आता पुन्हा एकदा संबंध प्रस्थापित झालेत, शारीरिक संबंध प्रस्थापित झालेत. परंतु काही वेळानंतर अनुज यांना स्वतः भानावर आलेले आहेत. त्यांना हे कळलेलं आहे, की आता आपलं लग्न झालंय आणि आपण हे संबंध अनेक वेळापर्यंत, काही काळापर्यंत ठेवू शकत नाही. अनुज कश्यप यांच्यावरती दबाव यायला लागलेला आहे. कारण ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ते काम करत होते, त्यांच्या वरिष्ठांपर्यंत अनुज आणि स्वीटी यांच्या प्रेमाची जी भानगड आहे ती पोहोचलेली आहे. दोघेही आपली ड्युटी संपल्यानंतर अनेक हॉटेलमध्ये फिरण्यासाठी जातात, अनेक प्रेक्षणीय स्थळांवरती फिरण्यासाठी जातात आणि त्यांच्या संदर्भामध्ये असणारी चर्चा त्यांच्या वरिष्ठांच्या कानापर्यंत गेल्यामुळे वरिष्ठांनी त्यांची बदली काही अंतरावर असणाऱ्या पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे आणि स्वीटी या पोलीस उपनिरीक्षक पदावरती काम करणाऱ्या तरुणीची बदली बेलागंज पोलीस स्टेशनमध्ये केलेली आहे. दोघांमध्ये दुरावा व्हायला लागलेला आहे आणि तसंही अनुज कश्यप यांना देखील आपलं जे लग्न झालेलं आहे त्याच्यामध्ये एकनिष्ठ राहायचं होतं. या सगळ्या प्रकरणावरून अनुज आणि स्वीटी यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागलेली आहेत. सरतेशेवटी 8 ऑगस्ट या दिवशी रात्री त्यांच्यामध्ये भांडण झालंय आणि भांडणातूनच मग अनुज यांनी स्वीटीला व्हिडिओ कॉल केलाय आणि व्हिडिओ कॉल करत असताना त्यांनी स्वतःला पंख्याच्या गळाला अडकवून घेतलंय, स्वतःला लावून घेतलाय. त्या दिवशी पहाटे 5 वाजता स्वीटीने तडक अनुज राहत असलेल्या ठिकाणी गेलेली आहे
दार ठोठवायचा प्रयत्न केला, दार उघडलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मग या घर मालकांना त्यांनी बोलावून घेतलं. घर मालकांनी येऊन पोलिसांना बोलावलेलं आहे. पोलिसांनी दरवाजा तोडलेला आहे. आतमध्ये गेलेत तर अनुज कश्यप, तरुण पोलीस अधिकारी पंख्याला लटकलेले आढळलेले आहेत. त्याच्यामुळे मग संपूर्णपणे जो प्रेशर आहे किंवा संपूर्णपणे आरोप आहे या स्वीटी या अधिकाऱ्यावरती आलेला आहे. त्यांच्या प्रेमसंबंधातूनच, त्यांनी टाकलेल्या दबावातूनच तरुण अधिकारी अनुज कश्यप यांना जीव द्यावा लागलेला आहे. अशा स्वरूपाचा आरोप अनुज कश्यप यांच्या वडिलांनी केलेला आहे. सरतेशेवटी सांगण्यासारखं एकच गोष्ट आहे, की तुम्ही शिकता, सवरता, मोठे होता, चांगल्या पदावरती जाता, पण हे सगळं करत असताना जर का प्रेमासारख्या क्षुल्लक कारणासाठी म्हणून जर का तुम्ही आत्महत्या करत असाल, तुमच्या इतक्या मोठ्या पदापर्यंत जाण्याचा अर्थ काहीच उरत नाही. त्याच्यामुळे ज्या वेळेला तुम्ही प्रयत्न करताय, ज्या वेळेला तुम्ही यशस्वी होताय, मोठ्या पदावरती जाताय, त्यावेळेला प्रेमासारख्या भावनेला आपल्यापासून थोडंसं लांब ठेवावं, इतकंच सांगतो आणि रजा घेतो. हा व्हिडिओ आपण पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब आठवणीने करा. भेटूया नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.